बाजीराव पेशवे इस्लामगडनं लढले असते ना, त्यांना लोकांनी आजही गाझी म्हणून डोक्यावर घेतलं असतं. बाजीराव पेशवे समजा इंग्रज असते ना, तर त्यांचे जागोजागी पुतळे उभारले गेले असते, कॉलेजेसला, रस्त्यांना त्यांची नावं दिली गेली असती. पण बाजीराव पेशवे हिंदवी स्वराज्यासाठी लढले. हिंदवी स्वराज्याचा त्यांनी विस्तार केला आणि त्यांच्या नशिबात आलं काय? ती म्हणजे उपेक्षा. आणि ते का? ते ब्राह्मण होते म्हणून. टिपू सुलतान, ज्याला हे लोक आजही गाझी म्हणतात, तो टिपू सुलतान ज्यांनी लाखो हिंदूंची आणि ख्रिश्चनांची कत्तल केली, त्याला एक तरी शिया, अहमदिया, बोहरा, मुसलमान शिव्या देतो का हो? मग आपण आपल्या हिंदू धर्मातल्या आयकॉन्सला का बरं शिव्या देतो? त्याच्या जातीवरनं. बाजीराव जेव्हा पेशवे झाले त्यावेळेस शाहू महाराजांकडे प्रॅक्टिकली 2-2.5 जिल्ह्यांचा मुलूक होता. महसूल मिळतच नव्हता. अंतर्गत संघर्ष होतेच. विस्ताराशिवाय दुसरा पर्याय नव्हता. बाजीरावांकडे ना सैन्य होतं, ना पैसा होता, ना इतर सरदार आणि मातब्बरांची साथ होती. हे काहीही नसताना बाजीरावांनी फक्त आणि फक्त एकट्याच्या भरोश्यावरती 2-2.5 जिल्ह्यांचं जे स्वराज्य होतं, त्यांच्या मृत्यूपर्यंत पुढच्या 20 वर्षात एवढ्या मोठ्या साम्राज्यात त्यांनी त्याचं परिवर्तन केलं. तुंगभद्रा ते यमुना इथपर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचा पाया रचला, ते स्वराज्य ते आता दिल्लीच्या जवळ जाऊन पोहोचलं होतं. दिल्लीला बाजीरावांनी धडक पण मारली होती. एवढं मोठं कर्तृत्व असलेल्या माणसाबद्दल जेव्हा बोललं जातं, तेव्हा फक्त मस्तानी एवढ्याशाच विषयात अडकवून ठेवलं जातं. मस्तानी ही त्यांच्या एक आयुष्याचा फक्त एक भाग होती, त्यांचं पूर्ण आयुष्य नव्हतं. हा जो स्वराज्य विस्तार केला, हे त्यांचं आयुष्य होतं. आज त्यांची पुण्यतिथी आहे. या हिंदू गाडीच्या नावाने पुणे रेल्वे स्टेशनचं नाव ठेवायचं, या प्रस्तावावर किती गदारोळ झाला हे आपण आठवलं पाहिजे. या हिंदू गादीचं नाव देशातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्या गोष्टी, त्याचं कर्तृत्व सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हा आपण प्रयत्न केला पाहिजे, एक मराठी म्हणून, एक मराठा म्हणून. त्यासाठी काय काय करता येईल तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा.